आज आपल्याला डायरेक्ट एका दिवशी दोन ब्लॉगर भेटले. तर काय विषय बाबली, मी तुमचा ब्लॉगर आद्या म्हणजे आदित्य खाम. मी चाललो होतो कॉलेजून घरी, तर घरी जातानाच ब्लॉगरचं घर दिसलं. म्हणलं ब्लॉगर नक्की ऑफिस मध्येच बसेल असं, आणि तेच झालं. ऑफिस मध्ये झोपेला होता आणि आम्हाला पाहून डायरेक्ट असंच सुटलं. नेमकं आम्ही आलाच आनंद आलता का झोपेन उठला तर राग आलता, काहीच कळायला तयार नव्हतं. भावांना यांनी आपल्याला उठून टाकलं, चांगलं झोपेल होतं. झोपेतून उठून डायरेक्ट आम्हाला रस प्यायला घेऊन चालला होता. पाणीच नाही म्हणे घरी. रस प्यायला नव्हतं म्हणे, परत घरी निघून चालला. त्याला बळबळ गाडीवर टाकून डायरेक्ट रसवंतीवर घेऊन चाललो होतो. डायरेक्ट घरा शेजारी रसवंती तिथे घेऊन आलता आम्हाला. पहिलं बैल पण आम्हाला पण म्हणायला लागलं गपचिप रस प्यायचं गपचिप घर निघायचं. बॉडीगार्ड खतरनाक ठेवलं रसवंतीवाल्याने. इथे मला आधी वाटलं चॅटिंगच करायला, पण डायरेक्ट आपला व्हिडिओ काढायला लागला. आयफोन पाहिला का आयफोन कसे मोठे माणसं डायरेक्ट. आणि निखिलला काय आनंद होतात काय माहिती. रस पण आलता आमचा फायनली. आणि सगळ्यात पहिले ब्लॉगरने डायरेक्ट रस द्यायला चालू केलं. लय काळजी करतो बरोबर, पण त्याला काळजी करणारे भेटा ना. बघा एखादी असली तर संपर्क करा माझे. आणि निखिल डायरेक्ट अख्खा 1 तास झाला असं मीठ टाकू राहिला त्या रस. ऊसाच्या ऐवजी मिठाचाच रस मागवला असता. ब्लॉगर म्हणे आज पैसे तेरा भाई दे का. म्हणलं मग आम्ही कुठं म्हणलं आम्ही देतो. रस बीस पिऊन घरी जातो तेवढं दुसरे ब्लॉगर भेटले. त्यांचं झालं होतं रस्त्याच्या कडेला द्राक्ष विकायचं. त्यांची गाडी भेटी घेऊन घरी आलो. डायरेक्ट निखिलच्या बॅगेतून डबा बिबा काढला आणि त्याला डायरेक्ट